दोघांकडे चांगला अनुभव आहे खेळाचा, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि बघूया वरवडीकडून संघाची सुरुवात आणि संघर्ष मजगाव क्रमांक 2 ची बनियान परिधान केलेले आपल्या पहिली चढाई सुंदर खोल चढायचा प्रयत्न. कोणी क्षेत्ररक्षण अत्यंत सावध आहे, कोणताही धोका पत्करायचा आहे, कोणताही गुण द्यायचा नाही. आणि पुन्हा एकदा संघाकडून दुसरी चढाई कोणत्याही गरीबांना माघारीपर्यंत त्यांना प्रत्युत्तर क्रमांक 10 ची परिधान केलं. सुंदर पकड, छान. तर मान्य सौ आशिका ठाकूर, माजी सभापती मुरुड, तर शरण ठाकूर यांना विनंती करतोय तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. आपली बसण्याची व्यवस्था आमच्या मंडळाने केलेली आहे. काय झालं तर फुल नको तुम्ही फुल सुरू झालेला आहे. त्यांची गाडी पाणी घालते बघ कसा, पाणी घालते बघ कसा. तुझे कोण बोलताय? तू मला नको शिकव, तुला सांगते मी, तुला तू शिकत ज्ञान. मला धरू नको, सोड तू. तुझ्या गाडीन पाणी घालते कोण कोण संघर्ष बचाव करून अतिशय सर्वोत्कृष्ट मजबूत लावलेले क्रमांक 2 परिधान केलेले खोल चढाई करतात. कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला एखादा गुण आपल्या संघासाठी कसा काढता येईल याचा कोणी नाही दिली हाताने माघारीपर्यंत त्यांना प्रत्युत्तर शोधे वालवटी या संघाकडून. आणि शेवटचा खेळाडू म्हणला आहे तो संघर्ष बजगाव संघाचा. बघूया आपले 7 मोरे बाहेर बसलेले आहेत, त्यांना उठवण्याची जबाबदारी आपल्या खात्यावरती आहे. बघूया खोल चढाई करण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण, छान पकड परडी संघाकडून. अशा तऱ्हेने हा लोणाचा बोजा आहे संघर्ष बजगाव या संघावरती आलेला आहे. बघूया कशा पद्धतीने बदल करता येईल आणि कशा पद्धतीने लोणाचा बोजा आपल्या परत फेड कशी करता येईल हे आपल्याला पाहिजे आहे. याच्यानंतर गेलेल्या संघाला पुकार दिला आहे, त्या संघाच्या संघटकांनी व्यवस्थापकांनी आपापला संघ तयार ठेवा. मित्रांनो वेळ लावू नका. संघर्ष मजगाव कोणता प्रयत्न न करता त्यांना माघारी बदल त्यांना प्रत्युत्तर. शिवलिंग वावटी संघाचे एक चढाई 72. मला माहित आहे की काही गुणाची आपल्याकडे आघाडी आहे. संतोष भोईर समालोचन कक्षामध्ये या. संतोष भोईर तर आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे की ते कुपन आहे 10 रुपयामध्ये, एक स्मार्ट वॉच आहे, ब्लूटूथ आहे, फक्त 10 रुपयामध्ये आपल्या नशीब आजमावायचं आहे. मित्रांनो 10 रुपयाचे कुपन आहे, 10 रुपयामध्ये आपल्याला स्मार्ट वॉच भेटणार. तर दुसरी प्राइस असेल ब्लूटूथ आहे, याची नोंद घ्यायची आपण. थोडेसेच काही कुपन बाकी आहेत. जर कोणाला हवे असतील तर स्टेजच्या डाव्या साईडला अवधूत वारगे बसले आहेत, त्याच्याकडे संपर्क साधायचा.
सातत्याने चढायचं भार आपल्याकडे ठेवतं आणि सर्व चढाई करून गुण काढण्याचा प्रयत्न आहे. गुण आणखी वालोटी संघाकडे जमा होतो. संघर्ष मजगाव तर माझे काही जणांची पिछाडी आहे आणि ते आटोक्यात आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता संधी आहे की आणि सुंदर क्षेत्ररक्षण आहे तो वालोटी संघाकडे. छान पकड आपण पाहतो सातत्याने त्यांच्या या ठिकाणी सुंदर पकडी या ठिकाणी यशस्वीरित्या होता. पुन्हा एकदा वालोटी संघाकडून सातत्याने चढाईचा भार सांभाळत आहे. माहिती आहे की आपल्याकडे काय गुणाची आघाडी आहे ती आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी टिकवायची आहे. त्या पद्धतीने ते खेळत आहेत आणि प्रश्न हा जो संघर्ष मजगाव संघाचा तर एक लोणाचा बोजा त्यांच्याकडे आहे आणि तो परतफेड आपल्याला करायचा आहे. अजूनही मध्यंतर व्हायचं आहे. सुवर्ण संधी आहे. अजून वेळ गेलेली नाही. संघर्ष मजगाव खेळ केल्यानंतर ते मागणी पडली. त्यांना प्रत्युत्तर संघर्ष मजगाव कर्मचाऱ्याची बनियान परिधान केलेले त्यांना माहिती आहे बरीचशी गुणाची पिछाडी आणि भाऊच अशा तऱ्हेने ते बाहेर आणि एक गुण आणखी वालोटी संघाकडे. अशा प्रकारे हा सामना मध्यंतरी झुकला आहे की पुढील समालोचन करण्यासाठी डॉक्टर पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढील समालोचन करावं. संतोष भोईर कुठे आहात आपण? तर याच्या पुढील होणारा सामना असेल जय हनुमान उंडरगाव विरुद्ध संजीवन दोडकुले. चेतन माली समालोचन कक्षामध्ये या आपण. बारा दोन बारा दोन 13-2 शिवलिंग वालोटी याचे संघर्ष मजगाव असा हा सामना चालू आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संघर्ष मजगाव संघाकडून एक नवदूत चढाई पडतो. बघूया खोलवर चढाई करतो. मध्यरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न बघूया. मला वाटतं या ठिकाणी सहज अशी पकड वालोटी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संघर्ष मजगाव संघाकडून रिकाम्या समाधानी करतोय. त्याला प्रत्युत्तर देतोय वालोटी संघाकडून आणि मला त्या थर्रेटचा डोंगा वाजतोय.
14-14-2 असा गुणफल सामना संपन्न. शेवटची 5 मिनिटं. या ठिकाणी दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. सहजीवन देवकुले वर्सेस जय हनुमान उंबरगाव. ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडांबोली यांच्या संयुक्त विद्यमाने 3 तालुक्याची भव्य दिव्याची स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय नामवंत संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. तसेच आमच्या तमाम मूळवासीय प्रेक्षकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला आज दिलेला आहे. आपण पाहताय चारी बाजूने बर्गरचे असे रसिक प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. मुकेश पाटील समालोचन कक्षामध्ये या. मुकेश पाटील तर वालवट संघ जरा स्प्रे द्यायचा आहे. स्प्रे द्यायचा जरा घेतलेला मागाशी खेळून गेला तर शुभ. प्रयत्न मात्र स्प्रे दिलेलास ना. अतिशय वाटण्यासारखी लढाई या ठिकाणी संघर्ष मजगाव संघाकडून. एक सुंदर पकड संघर्ष मजगाव संघाकडून पाहायला मिळतो. त्याला प्रत्युत्तर देतोय मजगाव संघाचा एक चढाईपट्टू. बघूया त्याच्या समोर 5 क्षेत्राचे गाणे बोलते. प्रयत्न मात्र खोलवर बघूया. अतिशय या ठिकाणी एक लॉट फुटलेला दिसतोय आपल्याला. बघूया किती गडी वाद केले एका चढाईमध्ये. आणि मला ते 4 गडी बाद केले. सुंदर चढाई. संघर्ष मजगाव संघाच्या खेळाडूची एक आक्रमक चढाई आपण पाहिलं तर की मैदानामध्ये 5 क्षेत्ररक्षक होते. मात्र खरोखर त्यातून 4 गडी बरोबर जिंकलेल्या संघर्ष मजगाव संघाच्या खेळाडूंना. सुंदर चढाई. तसेच मुकेश पाटील आपण पुढे प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठाकडे यायचे. मुकेश पाटील बघूया मित्रांनो. सुरुवातीला मात्र आपण पाहिलं होतं की मजबूत स्थितीमध्ये वालोटी संघ आपल्याला पाहायला मिळत होता. बघूया शेवटच्या क्षणाला मात्र काही संघर्ष मजगाव संघ एक वेगळा संघर्ष करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरोखर हा लोणाचा विजय देतो मात्र वालोटी संघावर. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल की दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आहे. प्रवेशद्वारासमोर सहजीवन देवकुले जय हनुमान उंबरगाव. आणि बघूया पुन्हा एकदा गुणाची कमाई करते आपल्या संघासाठी. खरोखर सुंदर चढाई आहे त्याची. नवतच चढाई करतो आहे मात्र चांगला खेळ करते आपल्या संघासाठी.
वालोटी संघाकडून बघूया आणि मला वाटतं रायडर बाद होते. बघूया पुन्हा एकदा खोलवर चढाई आणि मला वाटते जोरदार अपील आणि मला वाटते खरं तर 2 गडी बाद केलेले आहेत. सुंदर चढाई संघर्ष मजगाव संघाच्या खेळाडूची. खरोखर संघर्ष मजगाव संघाने मात्र शेवटच्या क्षणाला वालोटी संघासमोर आपला संघर्ष मात्र दाखवून देतोय. अतिशय सुंदर चढाई. खरोखर आपला खेळ जर आपण सुरुवातीपासूनच असं केलं असतं तर खरोखर काय वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. शिवलिंगा वालोटीवरचे संघर्ष मजगाव या 2 संघांच्या दरम्यान अतिशय रंगतदार सामना. खरोखर शेवटच्या क्षणाला का होईना मात्र संघर्ष मजगाव संघानं शेवटच्या क्षणापर्यंत वालोटी संघासमोर संघर्ष करतोय, संघर्ष देतोय. बघूया पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय ज्याने मगाशी आपल्या या सामन्याला एक वेगळीच कलाटणी दिली. तो चढाईपट्टू बघूया. अतिशय सुंदर सावधानी मला वाटते पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करतोय आपल्या मजगाव संघासाठी. सुंदर चढाई. खरोखर साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष मात्र त्याने या सामन्यामध्ये वेधून घेतलेलं आहे. खरोखर अतिशय सुंदर चढाई. वालोटी संघाकडून एक चढाईपट्टू त्याची निदानशा रोखल्या. बघूया आणि मला वाटतं या ठिकाणी त्याने 1 गोल मिळवलं. आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे.